आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेलं आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो उठल्या सुटल्या घाणेरडा काही आरोप करतो दरवेळेस. तो काहीतरी निर्णय करावा लागेल असं. आणि रक्षा खडसे मंत्रिमंडळात एका घरात राहतात, एकमेकांना मदत करतात. हे कसं सहन करायचं आपण? बरोबर आहे. तुम्ही सांगा आदेश काय करायचं सांगा. मी करतो बाबा, गमत पा. हे भाऊ अति झालं ना. प्रत्येक वेळेस काय नाही तुमच्यावर येतो प्रत्येक वेळेस. कथित 3,500 ऑडिओ क्लिप्स पैकी हा एका क्लिप मधला एक व्हायरल संवाद आहे. या क्लिपमुळे उत्तर महाराष्ट्राच्या म्हणजेच खानदेशाच्या राजकारणात अक्षरशः भूकंप झालाय आणि या भूकंपाचं केंद्रस्थान जळगाव जिल्ह्यातलं जामनेर आहे. त्यामुळे नेहमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी संकट मोचकाच्या भूमिकेत असणारे मंत्री गिरीश महाजन हेच संकटात सापडलेत. एकाला राजीनामा द्यावा लागलाय. भाजपच्या नेत्यांनी भाजपच्याच विजय चौधरींविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण 3,500 क्लिपचं हे नेमकं प्रकरण काय, विजय चौधरी कोण आहेत, रक्षा खडसेंच्या राजीनामाच्या नादात चौधरींनाच राजीनामा का द्यावा लागला आणि या सगळ्यामुळे संकट मोचक गिरीश महाजनांना कसं संकटात टाकलंय याचाच उलगडा करणार आहोत. त्यामुळे हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी. सुरुवातीलाच आपण ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय दडलंय आणि विजय चौधरी कोण आहेत हे जाणून घेऊ. या सगळ्या ऑडिओ क्लिपचे केंद्रस्थानी आहेत ते म्हणजे भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक आणि माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी. विजय चौधरी यांचा राजकीय प्रवास अतिशय रंजक आहे. पूर्वी ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख होते. 2012 पर्यंत ते रेतीचा व्यवसायही करायचे. नंतर डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासोबत ते राष्ट्रवादीत गेले आणि पुढे गावित भाजपमध्ये आल्यावर चौधरीही भाजपवासी झाले. भाजपमध्ये आल्यावर त्यांना जिल्हाध्यक्ष, ओबीसी प्रदेशाध्यक्ष, महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र संयोजक अशी अनेक महत्वाची पदं मिळाली. मात्र त्यांना आमदारकी किंवा खासदारकीची संधी काही मिळाली नाही. आता याच विजय चौधरींच्या फोनमधील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्यात. खतखत बाहेर आली आहे, त्यामुळे मोठी खळबळही उडाली आहे आणि या खळबळीच्या केंद्रस्थानी आहे ती चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातली ऑडिओ क्लिप. या क्लिपमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपच्याच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी अत्यंत खालच्या पातळीवर शिवीगाळ करण्यात आली आहे. एकनाथ खडसे हे नेहमी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर टीका करतात आणि त्यांच्या सुनेला आपण मंत्री करून ठेवलंय. रक्षा खडसे यांचा राज्याला किंवा पक्षाला काय उपयोग, त्यांचा तात्काळ राजीनामा घ्या अशी थेट मागणी चौधरी या क्लिपमध्ये महाजनांकडे करतायत. या संभाषणात खडसेंच्या मुलीच्या चारित्र्याबाबतही आक्षेपार्ह चर्चा केली गेली आहे. विशेष म्हणजे या क्लिपमध्ये जळगावच्या भाजप खासदार स्मिता वाघ यांच्यावरही अत्यंत आकारक्षम असल्याचा शेरा मारण्यात आलाय. मग 3,500 क्लिप्सचा डेटा लीक कसा झाला, तर स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या चर्चेनुसार आणि मीडियातल्या बातम्यांनुसार हा सगळा प्रकार विजय चौधरी यांचा स्वीय सहाय्यक म्हणजेच PA मुळे घडलाय. विजय चौधरी यांचे PA आणि त्यांच्या मुलाचा काहीतरी वाद झाला आणि त्याच भांडणातून खासगी मोबाईल मधला सगळा डेटा लीक झाला अशी जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे 1-2 नाही तर तब्बल 3,500 क्लिप्सचा हा महाकाय डेटा आहे. यामुळे केवळ जळगाव नंदुरबारच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांमधील भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. चौधरी हे उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांच्या संपर्कात होते, त्यामुळे आपण चौधरींशी खासगीत काय काय बोलतो याची धास्ती अनेकांना सतावते. हा डेटा विजय चौधरी आणि त्यांच्याशी बोलणाऱ्यांसाठी एका मानवी बॉम्ब सारखा मानला जातोय. मग संकट मोचक महाजन संकटात का सापडलेत? या क्लिप पुराणात मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका सर्वाधिक वादात सापडली आहे. महाजनांना भाजपचे फडणवीसांचे संकट मोचक म्हटलं जातं, पण या क्लिपमध्ये ते स्वतः संकटात सापडलेले दिसतात. कथित ऑडिओ क्लिपमध्ये जेव्हा विजय चौधरी, एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंना शिवीगाळ करत असतात तेव्हा महाजन त्यांना थांबवत नाही किंवा कोणताही आक्षेप नोंदवत नाही. उलट बरोबर आहे, तुम्ही सांगा आदेश, काय करायचं सांगा, मी करतो अशा आशयाचं उत्तर महाजन देताना ऐकू येतात. एकनाथ खडसे यांनीही यावरतीच बोट ठेवलंय. त्यांच्या मते महाजनांनी हे ऐकून घेण्यापेक्षा त्यांना तिथेच आवरायला हवं होतं, मात्र तसं दिसलं नाही. नवीन माणसं कोणत्या संस्कृतीची आहेत हे यातून दिसतं. हे क्लिप पुराण म्हणजे भाजपमधली अंतर्गत गटबाजी आणि मूळ निष्ठावंत विरुद्ध बाहेरून आलेले नेते यांच्यातला सुप्त संघर्षाचा स्फोट असल्याचं म्हटलं जातंय. या क्लिप्स मधून फक्त खडसे टार्गेट नाही तर नंदुरबार मधल्या गावित घराण्याला रोखण्याचाही कट समोर आलाय. चौधरींची आणखी एक क्लिप मंत्री जयकुमार रावल आणि आमदार आमशा पाडवी यांच्या सोबतची आहे. या संभाषणात माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांच्याविषयीही आक्षेपार्ह विधान आहेत. हिना गावित ह्या कशा प्रकारे पक्ष हायजॅक करतायत,
त्यांना साधा निधीही दिला जात नाही आणि त्यांचं मंत्रीपद आपण कसं रोखलं यावरती मंत्री जयकुमार रावल आणि विजय चौधरी चर्चा करताना या कथित क्लिपमध्ये ऐकू येतात. म्हणजेच एकाच पक्षात राहून एकमेकांचं राजकीय खच्चीकरण कसं केलं जातंय, एकमेकांचे कपडे कसे फाडले जातात याचंच हे उत्तम उदाहरण आहे. मग या सगळ्यांवर चौधरींचं म्हणणं काय? पहिली गोष्ट तर या क्लिप समोर आल्यानंतर नंदुरबारमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटलेत. हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आणि बदनामीची तक्रार केली आहे. त्यावरून विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवापूरला विजय चौधरींना अटक व्हावी यासाठी माजी आमदार शरद गावित त्यांच्या नेतृत्वात मोर्चाही काढण्यात आलाय. इतकंच नाही तर चौधरींची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. वाद अंगाशी आल्याचं पाहून विजय चौधरींनी आपल्या उत्तर महाराष्ट्र संयोजक पदाचा राजीनामा दिला. आता हा राजीनामा त्यांनी राजीखुशीनं दिला की त्यांचा राजीनामा घेतला हे येत्या काळातच कळेल. पण या सगळ्यांवर चौधरींनी स्पष्टीकरणही दिलंय. त्यांच्या मते या सगळ्या क्लिप्स बनावटी आहेत. डीप फेक आणि AI तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आवाज फॉर्म करून एडिट करण्यात आल्यात. या प्रकरणी नंदुरबार सायबर पोलिसात तक्रारही दिली आहे. हा सगळा चौधरींचा बचावाचा मुद्दा. या क्लिपमुळे जे सर्वाधिक संकटात सापडलेत त्या गिरीश महाजनांनी मात्र कोणताही खुलासा केलेला नाही किंवा भूमिकाही स्पष्ट केली नाही. त्यामुळे महाजन गप्प का? महाजनांनी सोयीस्कर मौन का बाळगलंय असे प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वीही काही फोटोजमुळे महाजन हे वादात सापडले होते. तेव्हा महाजनांनी फोटो मॉर्फ केल्याचा, बनावट असल्याचा दावा केला होता. आपल्या बदनामीचा हा कट असल्याचंही त्यांचं म्हणणं होतं. तर दुसरीकडे या क्लिप प्रकरणात एकनाथ खडसेंनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिलाय. तब्बल 65 ऑडिओ क्लिप्स माझ्याकडे पोहोचल्या असून त्या सगळ्या क्लिप्स भाजप हायकमांडकडे पुराव्यासह पाठवणार असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय. थोडक्यात काय तर या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपची मोठी बदनामी झालीय. पक्षातील महिला नेत्यांना, मग त्या हिना गावित असो किंवा रक्षा खडसे, त्यांना पक्षातील पुरुषच खासगीत कसे शिवीगाळ करतात हे या क्लिपमधून चव्हाट्यावर आलंय. पक्षातलं खोलवर रुजलेलं गटातटाचं राजकारण उघड पडलंय. विजय चौधरींचा राजीनामाही झालाय, पण गिरीश महाजनांच्या अशा ऑडिओ क्लिप्स, फोटो सतत का व्हायरल होत आहेत? हे कुणाच्या टार्गेटवर आलेत हा कळीचा प्रश्न आहे. पण तुम्हाला काय वाटतं? संकटमोचक गिरीश महाजनच सतत संकटात का सापडतात? 3500 क्लिप मधून आणखी काय काय बाहेर पडणार आहे? नेते फोनवर बोलत असताना कॉल रेकॉर्ड का करत असतील? आणि चौधरी नंतर कोणाची विकेट पडणार? कमेंट करून तुमची मतं नक्की सांगा. हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी TOD मराठी चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करायला विसरू नका.